हाय हॅलो नमस्कार जय क्वीरा सगळ्यांना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले। आज मी तुम्हाला भेंडी मसाला ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। आपण रोजच साधी भेंडीची भाजी बनवतो ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची टाकतो, पण आजची रेसिपी काहीतरी युनिक आहे, तर एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। भेंडी मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो भेंडी घेतली आहे। एका भेंडीचे 2 तुकडे करून घ्यायचे। साईज बघा अशी ठेवायची, आपल्याला एकदम बारीक भेंडी नाही करायची, एवढी साईज आपल्याला पाहिजे। त्यासोबतच आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, एक टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर, जिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी, एक तेजपत्ता घेतलाय, एक हिरवी मिरची घेतली जी तिखट नाहीये आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या लागतील आपल्याला। तर आता आपण सुरुवात करूया भेंडी मसाला ग्रेव्ही बनवायला। आता आपण सुरुवात करूया। तर एका पॅन मध्ये थोडं तेल घ्यायचे आणि आपण जे खडे मसाले घेतलेत ते फ्राय करून घेऊया। आधीच जर सर्व तयारी करून घेतली तर तुमची जी भाजी आहे ती एकदम झटपट होणार, टाइमच नाही लागणार। आपण भेंडीची भाजी नॉर्मल बनवतो मिरची कांद्यावरती, तर आज आपण मसाला टाकून बनवणार आहे, त्यासाठीच मी ह्याला नाव दिले मसाला भेंडी ग्रेव्ही। आणि आपल्याला एक सुंदर असं वाटण पण बनवायचं आहे, ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला। आपण ताटामध्ये जे पण साहित्य घेतलं आहे, कांदा, टमाटर, लसूण, मिरची, खडे मसाले, जिरे, हे सर्व पॅन मध्ये फ्राय करून घ्यायचे। सेम पॅन मध्ये 1 चम्मच तेल घेतले आणि आपण जी भेंडी कापून घेतली आहे ती थोडी सॉफ्ट करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण हे जे वाटणाची तयारी केली आहे ते पण थोडं थंड होऊन जाईल, मग आपण याचं वाटण करूया सुंदर असं। आपण ही जी भेंडी आहे ती एकदम पसरून घ्यायची आहे पूर्ण पॅन मध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे, जेणेकरून पटकन सॉफ्ट होणार आपली भेंडी। आणि मध्ये मध्ये झाकण काढायचं आणि मिक्स करायचं। मध्ये मध्ये झाकण काढून एकदा मिक्स करायचं। मध्ये मध्ये आपण झाकण काढून मस्त भेंडी परतून घ्यायची आहे। त्यासोबतच आपण जे इथे वाटणाची तयारी केली आहे ते पण थंड झाले, तर आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया। सर्व एकत्र घ्यायचंय। कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतली आहे। मस्त वाटण करून घेऊया। हे बघा किती मस्त आपलं वाटण झालंय तयार। दोन 3 वेळा तरी झाकण काढून आपल्याला भेंडी मस्त परतून घ्यायची। आणि तुम्हाला वाटत असेल की अर्ध शिजली आहे भेंडी, की मग आपण फोडणी देऊयात वाटणाची। आता आपण कढईमध्ये भाजी करत आहोत, तर सर्वात आधी तेल घ्यायचंय। राई जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला। आणि आपण वाटणामध्ये पण जिरे घेतले, त्यामुळे जसं तुम्हाला आवडेल तसं घ्या। राई बघा किती मस्त तडतडली आहे। आता आपण जिरे टाकून घेऊया। आता आपण जो मस्त वाटण तयार करून घेतले तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तेलामध्ये आपला जो वाटण आहे ते एकदम छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे।
आता आपले जे घरगुती मसाले आहेत ते आपण ॲड करूया. तर हळद टाकतोय आपण इथे, धना पावडर. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, जसं तुम्हाला आवडेल मसाले तसे. आपला घरचा लाल तिखट मसाला घ्यायचा आहे. जेवढं तिखट तुम्हाला हवं असेल तितका मसाला घ्या. आणि आपले जे मसाले आहेत ते सुद्धा वाटणामध्ये मस्त मिक्स करून घ्या. आपण जे घरातले मसाले ॲड केले होते, हळद, धना पावडर, आपला घरचा तिखट मसाला, तो हे बघा किती मस्त वाटणामध्ये मिक्स झाला आहे आणि किती छान तेल सुटलं आहे बघा. आता आपले जो वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हेच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता पाणी ॲड केले त्यामुळे ते पण मस्त आपण शिजवून घेऊ. त्यासोबत आपला जो मसाला आहे तो पण मस्त शिजतोय. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मी प्रमाण सांगत नाहीये, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सांगा, टाका. आता या मसाल्याला पण आपल्याला तेल सुटायला पाहिजे, त्यामुळे आपण झाकण ठेवून थोडा वेळ ह्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. झाकण काढून बघूया, मस्त तेल सुटलं असेल. हे बघा किती छान मस्त आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलंय. तेल सुटलं म्हणजे आपलं जी ग्रेव्ही आहे ती मस्त शिजली आहे. आपण गॅस मीडियम ठेवला होता. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्या. आता आपण जी पॅनमध्ये मस्त परतून घेतलेली भेंडी आहे ती सर्व आता ह्याच्यामध्ये ॲड करायची ग्रेव्हीमध्ये. भेंडी आपण ऑलरेडी परतली आहे त्यामुळे ती अर्धी शिजली आहे. पण आपण या ग्रेव्हीमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवणार आहे झाकण ठेवून, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे आणि भेंडी आहे ते एकत्र होऊन छान असा मसाला त्याला लागेल. अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तरी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. हे बघा किती टेम्पटिंग वाटते, एकदम सुंदर. आणि थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल पाणी टाकायचं तर टाकू शकता आत्ताच, कारण आपण जेव्हा झाकण लावणार तेव्हा ते मस्त आपलं ग्रेव्ही अजून शिजणार आहे आणि आपल्या भेंडीला सुद्धा लागेल मसाला मस्त. आता आपण झाकण लावून ठेवूया थोडा वेळ. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आपण आता झाकण काढलंय, किती मस्त तेल पण सुटलंय आणि आपली जी भेंडी आहे ती मसाल्यामध्ये किती मस्त शिजली आहे. बघा तुम्हाला दाखवते तोडून, कारण आपण पॅनमध्ये फक्त शॅलो फ्राय केलं होतं भेंडी. आता या ग्रेव्हीमध्ये ती भेंडी पूर्ण शिजली आणि त्याला मसाला सुद्धा लागलाय. आता तुम्हाला जर अजून मसाला हवा असेल तर तुम्ही अजून जास्त, तुम्हाला मसाला हवा असेल तर तसं वाटण करा. पण आता हा परफेक्ट आहे, भेंडी पण बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये जो मसाला आहे ग्रेव्ही ती पण परफेक्ट आहे. आता आपली जी भाजी आहे ती तयार आहे, तो आपण गॅस बंद करूया. एकदम झटपट आणि मसालेदार आपली भेंडी ग्रेव्ही मसाला, किंवा तुम्ही दुसरं पण नाव देऊ शकता, भेंडी मसाला ग्रेव्ही. तुम्ही या भाजीला काहीही बोलू शकता, कारण ह्याच्यामध्ये भरभरून मसाला आहे, वाटण आहे.
सुकी भाजी करण्यापेक्षा ही मसाला ग्रेव्ही करा. वाटणमध्ये कांदा, वाटणामध्ये पण आपण खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट असं काहीच वापर केलेला नाही. फक्त कांदा आणि टमॅटो आणि बाकी जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं ते. त्या साहित्यामध्ये इतकी सुंदर आणि एकदम टेस्टी भाजी तयार आहे. खायला पण मस्त आहे. ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. मी एक हाऊसवाईफ आहे आणि घरामध्ये मस्त मस्त रेसिपीज ट्राय करत असते, जेणेकरून आपले फॅमिली मेंबर्स जेव्हा ही भाजी खाणार किंवा कुठली पण आपण रेसिपी बनवतो ती खाणार तर खुश होऊन जातील. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा ही भेंडी मसाला ग्रेव्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागते. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.